ला पाणी नसेल अशा परिस्थितीत महाराष्ट्रात असताना जर मंत्री पाठ दाखवणार असतील विधानसभेला तर मला वाटतं हे तुम्ही आम्हाला ग्राह्य धरू नका. डोंट टेक अस फॉर ग्रँटेड. आणि म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आता काय उत्तर देणार त्या मेघनाताई आणि काय निर्णय घेणार मेघनाताई. आणि हे खातं म्हणजे सर्वात भ्रष्टाचारी खातं आहे. आपला भ्रष्टाचार बाहेर येऊ नये. आपल्या भ्रष्टाचारावर आपण दिसलो तर लोक बोलतील म्हणून सभागृह सोडून पळूनच जायचं. ही जी काय मंत्र्याची प्लॅनिंग होती ती आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून सगळ्या विरोधी पक्षांनी या चर्चेवरती बहिष्कार घातला. आम्हाला मेघनाताईचं काही हे नाही, पण उत्तर देताना तेवढंच जबाबदारी त्या खात्याचा ज्यांनी मंत्रिपद सांभाळलं, पैसे होडपडत आहेत, अशांनी जर उत्तर दिलं नाही तर मग ते उत्तराला अर्थ नाही. अर्वाच्य भाषा ही कोणी वापरली ती तरी गैरच आहे. पण सध्याच्या राजकारणाचं झालेलं अवमूल्यन त्याची ही पैदास आहे. इट इज अ काउंटर प्रॉडक्ट. हे सगळं सहन करा. महाराष्ट्राने सगळं सहन केलं ना, आता त्याच्या तोंडातल्या शिव्यांना ओव्या समजा. अहो सत्तेचा माज आहे म्हणून तर ओव्या येतात अशा तोंडातनं. काय म्हणतात? संजय राऊतांचा संताप हा पत्रकारांवर निघालेला आहे. त्यांची भावना अशी मला काही अशा प्रकरणात बोलायचं नाही. तो माझा मित्र आहे. मी आता परत उघडपणाने सांगतो, तो माझा मित्र आहे. पण ही भाषा कोणालाही शोभत नाही. तेव्हा उगाच काहीतरी एकनाथ शिंदेंनी त्याचं म्हणजे आपला पक्षाचे ढासळलेली प्रतिमा आणि सगळंच खड्ड्यात गेलं एका 2-4 शब्दांमुळे. ते झावळण्यासाठी म्हणून ते संजय राऊत हे असं काहीतरी राग निघाला बिघाला. त्यांच्या तोंडातनं निघालेले शब्द हे एकनाथ शिंदेंना मान्य आहेत का? तर सांगावं, त्यांच्यात हिंमत असेल त्यांनी महाराष्ट्रासमोर येऊन की हो मी ते चुकून नाही, ते तो राग आहे आणि तो निघाला असं म्हणणं आहे का त्यांचं? येऊन बोलावं इथे. आता तुम्हालाच धमक्या दिल्या आहेत, मग तो कोणावरचा राग निघाला? एकनाथ शिंदे साहेबांनी येऊन समजावा आम्हाला. आता तुम्ही म्हणजे तुमच्यामध्ये मला माहित नाही काय बदल झालाय. तुम्ही जास्त प्रौढ झालेला आहात, जास्त मॅच्युअर्ड झालेले आहात. मला वाटतं आजपासून 10-15 वर्षापूर्वीचे पत्रकार असते तर आज मला इथे वेगळं चित्र दिसलं असतं. आता तुम्ही खूप मॅच्युअर्ड झालेले. आणि जसं असं ती वाईन मॅच्युअर्ड झाल्यावरती अशी ती हे होते ना, तसं तुमच्यात झालं. त्यामुळे तुमच्या मॅच्युरिटीला सलाम माझा. मी 15 वर्षापूर्वीचे पत्रकार बघितलेत. विलासराव देशमुखांवर त्यांनी बहिष्कार घातला होता. विलासराव देशमुख असे आले, त्यांच्या समोरचे कॅमेरे हलवून असे उभे राहिले. विलासरावांनी विचारलं काय झालं? तुमच्यावर बहिष्कार टाकलाय आम्ही. चर्चा झाली. विलासरावांनी त्यांची तोंडावर माफी मागितली. असे पत्रकार आम्ही बघितले ना इथे. त्यामुळे त्या गोळ्या कोणाच्या नावाने आहेत, त्या गोळ्या मारणार आहेत की नाही मारणार आहेत, आता त्याच्यावर आपण चर्चा करूया. बाकी आपण काय करू शकू असं मला वाटत नाही.